लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो आज आहे 7 मार्च आणि आज या ठिकाणी 8वा हप्ता 9वा हप्ता वाटप होणार का याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। ती बातमी तुम्हाला मी अगोदर दाखवणार आहे, पण व्हिडिओ सुरुवात होण्याच्या अगोदर एक गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करत आहे, ती म्हणजे सकाळच्या 10 वाजल्यापर्यंत 7 मार्चच्या सकाळच्या 10 वाजल्यापर्यंत अजून हप्ता वाटप झालेला नाही। त्याच्यामुळे दिशाभूल करणाऱ्या गोष्टी मी कधी सांगत नाही, ज्या गोष्टी सत्य असतात खऱ्या असतात त्याच मी तुम्हाला सांगत आहे। जर कोणी म्हणत असेल की बाबा हप्ता वाटप झालाय, 2100 भेटले, 1500 भेटले, 1600 भेटले, 3000 भेटले, अजून कुणाला पैसे भेटलेले नाहीत। 7 मार्च सकाळच्या 10 वाजल्यापर्यंत पैसे भेटलेले नाहीत। पण लक्षात घ्या, आज आणि उद्या या ठिकाणी दाट शक्यता आहे पैसे पडण्याची, हप्ता वाटप होण्याची, कारण की या ठिकाणी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे की महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे अगोदरच्या दिवशीच तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटतील आणि ती आजची दिवस आहे। आज संध्याकाळपर्यंत या ठिकाणी वाटप होऊ शकतं, अशा स्वरूपाची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। लाडक्या ताईंनो लक्षात घ्या, काळजी करू नका, आता फक्त एक दिवसाची वाट बघायची। आज संध्याकाळी तुम्हाला वाटप या ठिकाणी झालं तर चांगलीच गोष्ट आहे, नसता उद्या तर 100% तुम्हाला वाटप होणार आहे। कारण ही गोष्ट मी बोलत नाहीये, या ठिकाणी आदिती तटकरे मॅडम मंत्र्यांनी डायरेक्ट अधिवेशनात सांगितलेली गोष्ट आहे आणि अधिवेशन सुरू आहे आणि जर उद्या पैसे नाही आले तर मोठी प्रॉब्लेम होऊ शकतं। या ठिकाणी सगळे या ठिकाणी विरोधी पक्षनेते त्यांना घेरू शकतात आणि जाब विचारू शकतात की बाबा 8 मार्चला तुम्ही पैसे सोडणार होता, त्याच्या अगोदर पैसे सोडणार होता, पैसे का नाही आले। त्याच्यामुळे काळजी करू नका लाडक्या ताईंनो, फक्त आपल्याला आजची आणि उद्याची वाट बघायची आहे। काळजी करू नका, 100% हा लाडका दादा तुमच्यासाठी सांगतोय। बघा, 5 मार्चला वाट बघितली, पैसे आले नाही, 6 मार्चला वाट बघितली, पैसे आले नाही, ठीक आहे, 2 दिवस गेलेले आहेत, प्रक्रिया त्यांची चालू असेल काहीतरी, ठीक आहे, 2 दिवसात पैसे नाही आले, पण आज 7 मार्च आहे, आज पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींनो बघा त्यांनी सांगितलेलं आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला तुम्हाला गुड न्यूज भेटणार आहे। आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला पैसे भेटू शकतात। तर मी तुम्हाला आता बातमी दाखवणार आहे, मी बोलण्यापेक्षा अगोदर बातमी बघा आणि नंतर तुम्हाला मी पुढच्या गोष्टी सांगणार आहे। बघा, ही बातमी आहे लोकशाही मराठी या ठिकाणी टीव्ही चॅनलची ही बातमी आहे। टीव्ही मध्ये काय आलंय ते अगोदर बोलूया, कारण की बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलेलं आहे, आज येणार आहे, उद्या येणार आहे, टीव्ही मध्ये सांगतात, न्यूज मध्ये सांगतात, पेपर मध्ये सांगतात, सगळीकडे सांगतात, मग पैसे काय येत नाहीयेत। सगळे बोलतायत की पैसे येणार आहेत पण पैसे काय येत नाहीत। अगोदर बातमी बघूया आणि नंतर तुम्हाला त्याच्याबद्दल मी सांगणार आहे। चला बातमी अगोदर बघूया। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला डबल बोनस मिळणार आहे। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचं अनुदान आजच मिळणार आहे, एकत्रित 3000 रुपये खात्यामध्ये जमा होणार आहे। लाडक्या ताईंनो त्यांनी काय सांगितलंय बघितलं तुम्ही, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी खुशखबर भेटणार आहे, गुड न्यूज तुम्हाला भेटणार आहे आणि डबल गिफ्ट म्हणजे काय, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता तुम्हाला एकत्रित स्वरूपात 3000 रुपये आजच भेटणार आहेत। त्या ठिकाणी मी बोलत नाहीये, लाडक्या ताईंनो परत ऐकायचं असेल तर परत या ठिकाणी टीव्ही मध्ये तुम्ही ह्या गोष्टी ऐकू शकतात। टीव्ही मध्ये काय म्हणलंय बघा, तुम्ही डबल एकदा ऐकू शकता। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला डबल बोनस मिळणार आहे। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचं अनुदान आजच मिळणार आहे, एकत्रित 3000 रुपये खात्यामध्ये जमा होणार आहे। लाडक्या बहिणीसाठी ही आनंदाची बातमी, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला डबल बोनस मिळणार आहे, एकत्रित 3000 रुपये खात्यामध्ये जमा होतील। फेब्रुवारी मार्च महिन्याचं अनुदान आज मिळणार आहे, 3000 रुपये खात्यामध्ये एकत्रित जमा होणार आहे। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। मीनाक्षी, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आपण पाहतोय, महिला दिन आहे आणि त्याआधी डबल बोनस मिळणार आहे। निश्चितच, कारण महिला दिनाच्या औचित्य साधून मात्र लाडक्या बहिणींना हा दिवस म्हणावा लागेल। खरं तर आपण पाहतोय की मागच्या 2 महिन्याचे जे हप्ते आहेत, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातले आयोजित असताना ही योजना जी आहे जुलै महिन्यात 2023 सुरू केली होती आणि लाडक्या बहिणींनी त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा महिला दिनाच्या अगोदर म्हणजे पूर्वसंध्येला म्हणजे आज उद्या महिला दिवस आहे 8 मार्चला, तर पूर्वसंध्येला म्हणजे आज पैसे वाटप होऊ शकतात। ही खुशखबर तुमच्यासाठी आलेली आहे आणि एकत्रित तुम्हाला 3000 रुपये भेटणार आहेत, अशा स्वरूपाची ही बातमी ते सांगत आहेत। ज्यांचे डिसेंबर महिन्यातले आणि जानेवारी महिन्यातले जे पैसे
पडलेले नाहीये त्यांना एकत्रित 6,000 रुपये म्हणजे 4 बघा लाडक्या बहिणींनो, अजून एक त्यांनी काय गोष्ट सांगितली बघा, डिसेंबर महिना आणि जानेवारी महिन्यामध्ये ज्यांना पैसे आले नव्हते, काही कारणास्तव डीबीटी कारणास्तव असेल किंवा त्यांचं काही प्रॉब्लेम आले असतील, फॉर्म पेंडिंग पडले असतील, त्यांना अप्रुव्हल आलं होतं पण पैसे आले नव्हते, त्यांना 6,000 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत. लाडक्या बहिणींनो बघा, डबल तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे. ज्या लाडक्या ताई या ठिकाणी अगोदर पैसे त्यांना भेटले नव्हते त्यांना 6,000 रुपये भेटणार आहेत आणि ज्या ताईंना ऑलरेडी 7 हप्ते भेटले होते त्यांना या ठिकाणी 8वा आणि 9वा हप्ता म्हणजे तुम्हाला 3,000 रुपये भेटणार आहेत. अशा स्वरूपाची त्यांनी या ठिकाणी गोष्ट सांगितलेली आहे. मी या ठिकाणी बोलत नाहीये. लाडक्या ताई बऱ्याच या ठिकाणी संभ्रम व्यक्त करतात की सर तुम्ही म्हणतात मग पैसे का नाही आले. तर बघा लाडक्या ताईंनो, ह्या गोष्टी टीव्ही मध्ये पण आलेल्या आहेत. ज्या गोष्टी वरून समजतात, मी कधी स्वतःचे अंदाज सांगत नाही. ज्या गोष्टी टीव्ही मध्ये, न्यूजपेपर मध्ये किंवा मंत्री बोलत असतात, उपमुख्यमंत्री बोलत असतात किंवा पत्रकार कोणी सांगत असतील त्या गोष्टी तुम्हाला मी सांगत असतो, सत्य गोष्टी त्या सांगत असतो. पण कधी कधी काय होतं, या ठिकाणी प्रक्रियेमध्ये मागे पुढे होऊ शकतं. त्याच्यामुळे कारण की या ठिकाणी बघा 3,500 कोटी रुपये, कोटी लाख पण नाही, 3,500 कोटी रुपये या ठिकाणी वाटायचे आहेत आणि ते वाटप होण्यासाठी या ठिकाणी सगळ्या प्रक्रिया होतात आणि नंतर पैसे दिले जातात. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट परत एकदा ऐका. खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होतील. सोबतच ज्यांचे डिसेंबर महिन्यातले आणि जानेवारी महिन्यातले जे पैसे खात्यात पडलेले नाहीत त्यांना एकत्रित 6,000 रुपये म्हणजे 4 महिन्यांचे जे पैसे आहेत ते एकत्रित मिळणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे. त्यामुळे आज या सगळ्या लाभार्थी ज्या महिला आहेत, लाडक्या बहिणी आहेत, त्यांच्या खात्यामध्ये जे पैसे जमा होताना पाहायला मिळते. जी, धन्यवाद मीनाक्षी आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लाडक्या ताईंनो, तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल त्यांनी काय सांगितलेलं आहे की बाबा ज्या ताईंना डिसेंबर जानेवारी महिन्याचे पैसे भेटले नव्हते त्यांना 6,000 रुपये भेटतील आणि बाकीच्या ताईंना या ठिकाणी 3,000 रुपये भेटणार आहेत. लाडक्या ताईंनो बघा, एक महत्वाची गोष्ट असणार आहे, 8वा आणि 9वा जो हप्ता असणार आहे, लक्षात घ्या. परत एकदा तुम्हाला सांगतोय लाडक्या ताईंनो, काळजी करू नका. जर पैसे चालू झाले वाटपाला, सगळ्यात अगोदर आपल्या या चॅनलवर व्हिडिओ टाकला जाईल. पण आतापर्यंत सकाळच्या 10 वाजल्यापर्यंत पैसे आलेले नाहीत. बऱ्याच ताई काळजी करत बसले होते की सर यांना पैसे आले, त्यांना पैसे आले, ह्या जिल्ह्यात आले, मग आम्हाला का नाही आले. लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, आतापर्यंत 5 मार्चची जर वेळ बघितला, 5 मार्च बुधवारी वाट बघितली आपण या ठिकाणी. लाडक्या ताईंनी सगळ्यांनी वाट बघितली, 5 मार्चला पैसे येतील असं आधी तटकरे मॅडमनी सांगितलं होतं, प्रक्रिया सुरू होईल म्हणून, पण झालेली नाही. 5 मार्चला या ठिकाणी पैसे आलेले नाहीत. नंतर 6 मार्चला काल देखील वाट बघितली होती, काल तरी पैसे येतील कारण की या ठिकाणी 2,52,00,000 ताईंना पैसे वाटप होणार आहेत. हे आकडा मोठा असल्यामुळे आपल्याला वाटलं होतं काल तरी सुरू होईल पैसे, पण काल पण वाटप झालेली नाही या ठिकाणी. आता बघा पुढची अजून एक महत्वाची गोष्ट, 7 मार्च म्हणजे आज आहे शुक्रवार. बघा महिला दिन उद्या आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे आजच पैसे या ठिकाणी वाटप होईल. आणि लाडक्या ताईंनो बघा, आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे 7 मार्च 2025च्या अगोदर आम्ही पैसे वाटप सुरू करणार आहेत. पण आज आहे 7 मार्च, पण अजून पैसे कुणाला आलेले नाहीत. परत सांगतोय, अजून सकाळच्या 10 वाजल्यापर्यंत कुणाला पैसे आलेले नाहीत, सकाळच्या 11 वाजल्यापर्यंत कुणाला पैसे आलेले नाहीत. जर संध्याकाळी पैसे आले तर खूप चांगली गोष्ट होणार आहे. म्हणजे 7 मार्च आपण आज पकडणार आहोत आणि आज नाही आले तर 8 मार्च उद्याचा दिवस आहेच. म्हणजे लक्षात घ्या, आता काही जास्त टेन्शन घेण्याची गरज नाहीये. फक्त आज वाट बघायची संध्याकाळची आणि आज जर पैसे नाही आले तर उद्या तर 100% पैसे भेटणार म्हणजे भेटणार. कारण अधिवेशनात त्यांनी सांगितलेली गोष्ट आहे आणि आपण पण हा मुद्दा उचलणार आहोत. विरोधकांना देखील मी या ठिकाणी जे विरोधी पक्ष नेते असतात किंवा त्यांनी पण हा मुद्दा या ठिकाणी 100% उद्या मांडतील की 8 तारखेला पैसे तुम्ही टाकणार म्हणले होते, का नाही टाकले. अधिवेशनात तुम्ही बोलला होतात की 8 मार्चला पैसे सोडणार, मग का नाही सोडले. त्याच्यामुळे लक्षात घ्या, फक्त आजची आणि उद्याची वाट बघायची. आपल्याला 100% पैसे भेटणार म्हणजे भेटणार. लाडक्या ताईंनो, गुड न्यूज भेटणार म्हणजे भेटणार. काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. परत सांगतोय, काळजी करू नका. 100% आज आणि उद्यामध्ये वाटप सुरू होणार म्हणजे होणार. काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. गुड न्यूज 100% तुम्हाला भेटणार आहे. 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. इथेच थांबूया. कुणाला काही प्रश्न असतील, तुम्हाला कुणाला पैसे आले तर मला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.